ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत छोले भटुरे आणि त्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी दही घेतलेला आहे. इथे खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमच, चवीप्रमाणे मीठ, 1 चमच साखर, पिठी साखर आणि तेल घेतलेलं आहे 2 चमच. इथे मी मैदा चाळून घेतेय. अर्धा वाटी गव्हाचं पीठही चाळून घेतेय. त्यानंतर रवा, खायचा सोडा, मीठ, साखर आणि दही टाकून मिक्स करून घेऊया. व्हिडिओत दाखवायचं राहिलं, यात मी 2 चमच तेलही टाकलं होतं. मिक्स झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कणिक जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, याप्रमाणे कणिक मळून घ्यावी. कणकेला थोडंसं तेल लावून घेऊया. 5 ते 6 वेळेस कणिक आपटून घेऊया आणि त्यामुळे कणिक छान सॉफ्ट होईल. ओला कपडा करून कणिक झाकून ठेवूया. 5 ते 6 तासासाठी आपण असंच झाकून ठेवूया. ह्यानी भटुरे आपले छान फुलतात. चमच खायचा सोडा टाकून काबुली चणे 6 तासासाठी भिजू घालून ठेवलेले होते. इथे 1.5 ग्लास पाणी तापवायला ठेवलेलं आहे. त्यात चहा पत्ती 4 ते 5 चमच टाकून घेऊया. ह्या पत्तीच्या पाण्याने आपल्या छोल्यांना छान कलर येईल. काबुली चणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एकदा. 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 मोठे दालचिनी घेतलेले, 2 चक्री फूल घेतलेले, 2 इलायची घेतलेल्या आहेत मी आणि 6 लवंगा घेतलेल्या आहेत. यात हे काबुली चणे धुतलेले टाकून घेऊया. त्यात खडे मसाले आणि हे पत्तीचं पाणी टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया आणि त्यात एक बटाटा शिलून टाकलेला आहे. 2 चमच तेलही टाकलेलं आहे. झाकण लावून घेऊया. फुल गॅस करून 1 शिट्टी होऊ देऊ आणि कमी गॅस करून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केला होता मी. इथे आपले काबुली चणे छान शिजलेले आहेत. यातले सर्व खडे मसाले काढून घेऊ. बटाटाही एका वाटीत काढून घेऊया आणि त्या बटाट्यात थोडे अर्धा वाटी काबुली चणेही काढून घेऊ. 3 मोठ्या साईजचे कांदे, 2 टमाटे घेतले. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला कट करून मिक्सरमधून काढून घेऊया. अशाच प्रकारे टमाटाही आपण कट करून घेऊया आणि मिक्सरमधून काढून घेऊया.
छोले आणि बटाटा हेही मिक्सरमधून काढून घेऊया. इथे कांदा आणि टमाट्याची प्युरी करून घेतलेली आहे आणि अद्रक लसणची पेस्ट घेतलेली. 2 चमच लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमच अंबारी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमच जिरे पावडर घेतलेलं आहे. 2 चमच धने पावडर घेतलेलं आहे. 2 चमच छोले मसाला घेतलेला आहे. 1 चमच गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमच हळद घेतलेली. कढईत तेल तापायला ठेवलेले आहे. त्यात कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आणि त्याला छान ब्राऊन होऊ देऊ. त्यात अद्रक लसण पेस्ट टाकून घेऊया आणि त्यालाही ब्राऊन होऊ देऊ. त्यानंतर टमाटे प्युरी टाकून घेऊया. त्याला छान तेल सुटेपर्यंत टमाटे प्युरी शिजू देऊया. नंतर आपण हे बटाटा आणि छोले मिक्सरमधून काढलेले ते टाकून घेऊया. हे शिजल्याच्या नंतर सगळे आपले मसाले टाकून घेऊन हलवून घेऊया. त्यात थोडंसं छोले शिजलेलं पाणी टाकून याला छान तेल सुटू द्यावं. त्यात 1 चमच कस्तुरी मेथी टाकलेली आहे. मसाले छान शिजलेले आहेत. त्यात हे आपले छोले टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकावे. याला 2 ते 3 उकळ्या फोडून घेऊया आणि त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आपली भाजी रेडी आहे. आता त्याला तडका देऊया. 3 ते 4 चमच तूप घेतलेलं आहे. त्यात बारीक कट केलेलं लसूण टाकलेलं आहे आणि उभे चिरलेलं आलं टाकलेलं आहे. हे तडका भाजीत टाकून घेऊया आणि छान भाजीला मिक्स करून झाकून ठेवूया. 6 तास झालेले आहेत. कणिक एकदा परत मळून घेऊया. आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला लाटून घेऊया तेल लावून. गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस मीडियम ठेवून तेलात भटुरे टाकून घेऊ. दोन्ही साइडनं भटुरे छान तळून घेऊया. बघा किती छान टम्म फुगलेत भटुरे. अशाच प्रकारे सर्व भटुरे तळून घेऊया. अशा प्रकारे आपले छोले भटुरे रेडी आहेत. Enjoy!